न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतलेली आहे। डोंबिवली अनधिकृत इमारत प्रकरणात बिल्डरवरती कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। त्याचबरोबर ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा सीएमनी म्हटलेलं आहे। तर काही इमारती या सरकारी जागांवरती उभ्या असून या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। तर खासदार श्रीकांत शिंदेंनी सुद्धा लोकांना बेघर होऊ देणार नाही असं म्हटलेलं आहे। त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे। एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, आवश्यकता पडली तर त्याकरता मी सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत। सन्माननीय आमचे जे तिथले आमदार आहेत त्यांनी आमचे जे आता प्रदेशाचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र चव्हाण यांनी मला ती पूर्ण घटना लक्षात आणून दिलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा। कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या, त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे। जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल या संदर्भात आम्ही लक्ष घालतो आणि सामान्य माणसाला आणि जो जेन्युइन आहे ज्याची खरोखर फसवणूक झाली आहे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल असा आमचा प्रयत्न असेल। मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।